ज्यांनी तुम्हाला हे व्यासपीठ खुलं करून दिलं ते आपले सन्माननीय हांडे सर आणि पाटील मॅडम साठी एकदा जोरात टाळ्या करा. आज आपण पाहतोय की जगाचं लक्ष आपल्याकडे, एवढं मोठं आता युद्ध चालू झालेलं आहे आणि ते युद्ध अशा टायमाला चालू झालं की आपण महासत्तेकडे जात आहोत आणि महासत्तेच्या टायमाला अमेरिकेने कसं भारत थांबल असा त्यांनी जो संकल्प केलेला आहे, परंतु आपला भारत असं कधीच घडू देणार नाही. आज आपला पिढीलाईटच्या माध्यमातून जो हा कार्यक्रम आपण घेतला, या कार्यक्रमाला आपल्या ITIचे विभांडिक सर, तसेच आमचे हांडे सर, पाटील मॅडम, तसेच आमच्या महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनचे श्री हरी गांगल सर, तसेच पिढीलाईटचे तेजस सर, समीक्षा मॅडम आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, मी पण एक तुमच्यासारखाच एक प्लंबर आणि प्लंबिंगच्या माध्यमातून मी इथपर्यंत पोहोचलो. मित्रांनो, तुम्हाला स्वाभिमानाने सांगतो की मी मोदी साहेबांनाही स्वतः भेटून आलेलो आहे की मोदी साहेबांनी सुद्धा माझ्या पाठीवरती थाप मारलेली. बरेच जण आता म्हणतायत की प्लंबिंग प्लंबिंग प्लंबिंग. मित्रांनो, जेवढं महत्व इतर देशांमध्ये डॉक्टराला आहे तेवढ्याच आपल्या प्लंबिंगला पण महत्व आहे. परंतु आपण आपला व्यवसाय करत असताना आपण आपल्या व्यवसायाला दुर्लक्षित करतो, त्याला महत्व देत नाही. बऱ्याचदा असं होतं की आपल्यामुळेच आपल्या व्यवसायाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन चेंज होतो. मी 1988 साली प्लंबिंग व्यवसाय चालू केला. त्या टायमाला आपल्या व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन एकदम घृण नजरेने होता की त्याला भंगी हा शब्द वापरायचे. पण आज आपण पाहतो की मी कॉलेज स्टुडंट विद्यार्थी असताना 88 साली जेव्हा मी ज्यांच्याकडे प्लंबिंग व्यवसाय शिकलो, हरिभाई पटेल म्हणून, त्यांचाही मुलगा माझ्या बरोबर कॉलेजला होता, पण तो दुर्लक्ष करायचा आणि हरिभाई पटेल त्यांना कुठलं लिहिता वाचता येत नव्हतं. त्या टायमाला प्लंबर म्हणजे सुशिक्षित नसायचाच. मग अशा टायमाला ते मला मटेरियलची यादी काढण्यासाठी त्यांच्या बरोबर न्यायचे आणि नेत असताना मी पाहायचो की कुठलंही शिक्षण नाही, काही नाही. आणि त्या काळात त्यांच्याकडे 30 कामगार कामाला होते आणि 30 कामगार कामाला असून साधारणतः ते महिन्याला 6 ते 7 हजार रुपये त्या टायमाला कमवायचे. की जेव्हा एखाद्या चांगल्या सुशिक्षित माणसाला 88 साली 1200, 1500, 800 रुपयाची पगार होती आणि त्या पगारातनं सुशिक्षित माणूस 800 रुपयात काम करायचा आणि न शिकलेला माणूस हा महिन्याला 5-5 हजार रुपये कमवायचा. मी ते हेरलं, मला घरातनं विरोध, वरून मी पाटील आणि प्लंबिंग व्यवसाय. पण मित्रांनो, आज मला स्वाभिमानाने सांगावंसं वाटतं की माझ्या गावातले इथं 300 कामगार पाटीलच आहेत आणि 300 निव्वळ हे नंदाळ्याचे असून इतर उत्तर महाराष्ट्रातले जेवढे प्लंबर आलेले असतील तर त्यांना मी मार्गदर्शन करून की प्लंबिंग मध्ये काय आहे हे सांगून त्यांना आज साधारणतः उत्तर महाराष्ट्रातले इथं 3000 कामगार आमच्या जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातले. तर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो, तुम्ही कोणी आता सांगितलं की हांडे सरांनी तिथं कास्टनचे पाईप आहेत, मित्र असं काही करू नको, ती सिक्युरिटी प्रेस आहे, तिथं मी पण काम केलेलं आहे, तिथून आपण एखादा खिळा जरी उचलून आणला तर तुझं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल होऊ शकतं. असं करू नये, त्यांच्याकडे चौकशी करून घे. बऱ्याचदा आपले प्लंबर बांधव चुकून एखाद्या कंपनीतनं गेटवरती येत असताना त्यांच्याकडनं चुकून जर एखादं एल्बो राहिला किंवा एखादं त्या कंपनीचं स्पेअर राहिलं तरी पण त्या कंपनीचा कॉन्टॅक्ट जाऊ शकतो. असं कोणी करू नये. मुळातच आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांनी वेगळा केलेला आहे. परंतु आता तुम्ही सारे सुशिक्षित प्लंबर आहात, आमच्या सारखे नाही.
आज सुशिक्षित प्लंबर म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे, बऱ्याच लोकांचा गैरसमज असा असतो की प्लंबरने यादी दिली की दुकानदाराकडे प्लंबरने एखाद्या चांगल्या दुकानदाराचं नाव जर मॅडम सूचित केलं तर त्या मालकाचाही आणि यांचाही गैरसमज असा होतो की याला आता तिथं कुठेतरी 5-10% कमिशन मिळणार आहे म्हणून हा दुकानदारीचा म्हणजे दुकानाचा हट्ट धरतोय. तसं न करता मित्रांनो, तुम्ही स्वाभिमानाने सांगायचं की मला ह्या कंपनीचं मटेरियल पाहिजे. पीडी लाईटचं जर तुम्ही माहिती का एमसील मागितलं तर ते पीडी लाईटचंच पाहिजे. एखादा दुकानदार काय करतो की आपल्याला सीपीव्हीसी पाईप आशीर्वादचे देईल आणि त्याला लागणारं सोलवंट हे वेगळ्याच कंपनीचं देईल म्हणून तो तुमचीही बदनामी करतो. तुम्ही त्याची बदनामी करायला लागले की तो तुमची करतो. असं होऊ नये. आणि मी तुम्हाला एक स्वाभिमानाने साऱ्यांना सांगतो की आर्किटेक्ट कडे तुम्ही जेव्हा कोटेशन द्याल तर बरेच आर्किटेक्ट असे असतात की अरे रवी पाटील तर एवढा जुना प्लंबर आहे आणि तो 10,000 रुपयाने बाथरूम करतो आणि तो नवीन आहे आणि तू 8,000 रुपयाने आपला 12,000 रुपयाने बाथरूम सांगतो. तर तुम्ही हक्काने सांगायचं, सर रवी पाटलाचा काळ वेगळा होता. रवी पाटलाच्या काळात कुठलंही स्टूल लागायचं नाही, सारा हातानेच कामं व्हायचे. आज आम्हाला ग्राइंडर मशीन लागतं, वेगवेगळे कोर कटर लागतात. असं साहित्य हे जर साऱ्यावर आपण त्याचा विचार केला तर ते कॅल्क्युलेशन करून जर तुम्ही टेंडर भरलं तर नक्कीच तुम्ही अपयशी होणार नाही. पण बऱ्याचदा या तरुण वर्गाला असं समज असतो की आपण यांच्यापेक्षा रेट कमी भरले, आपल्याला काम मिळालं. अर्धवट काम जर कोणी सोडलं तर त्यांना ते भविष्यात आपलं नाशिक शहर काय फार मोठं आहे असं काही नाही. जर तुम्ही सातपूरला काय आवाज दिला तर तो नाशिक रोड पर्यंत लगेच पोहोचतो, कारण आपले 6 विभाग आहेत नाशिक शहराचे. आणि आता कॉर्पोरेशनला, आता माझा मित्र बोलला की मी कॉर्पोरेशनचे कामं करतो, तर मित्रांनो तुम्ही साऱ्यांनी आपल्या महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनसाठी जर सपोर्ट केला, सारे जर महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनचे सभासद झाले तर स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपल्याला बरेचसे काही त्यांनी आम्हाला लोढा साहेबांनी सूचित केलेलं आहे. आपलं नामकरण सुद्धा त्यांनी केलेलं आहे. आपलं नामकरण असं की ITI ला याच्या पुढे प्लंबिंग कोर्स न राहता हा कोर्स वॉटर इंजिनियर म्हणून ते मांडणी करणार आहेत. आणि ते वॉटर इंजिनियर म्हणण्याचा त्यांचा उद्देश एवढाच आहे. बऱ्याचदा त्या प्लंबरचं त्यांना असं तुच्छ असं शब्द वाटतो. तसं मी लोढा साहेबांना सांगितलं, साहेब म्हटलं प्लंबर हा तुच्छ नाही. नाशिक शहरात तुम्ही जर कुठल्याही उद्योग व्यावसायिक माणसांना शोधलं आणि टायमावरती फोन केला तर तुम्हाला प्लंबर लगेच तासभरात किंवा 2 दिवसात मिळणार नाही. तो सरळ सांगाल, साहेब माझ्याकडे काम आहेत, मी 8 दिवसांनी येईल. आणि तुम्हाला कोणाचा फोन आला ना की त्या फोनला लगेच महत्व देऊ नका. काय होतं, बऱ्याचदा असं होतं की एखाद्या मालकाने फोन केला आणि आपण त्या टायमाला तिथं उपलब्ध झालो तर तुम्हाला ती किंमत नसते, तुमची किंमत नसते. म्हणून असं होऊ नये. त्यांनाही थोडं तरसवा, कारण पुढचं भविष्य तुमच्या हातात आहे. आज आपण बरेचसे असे इंजिनिअरिंगचे कोर्सेस पाहिले की ज्यांच्याकडे 5 एकर शेती नाही असेही त्यांनी, आज आपण पाहतो शेतकी विद्यालय खोलून बसलेले आहेत. तसेच असे बरेचसे ट्रेनिंग कोर्स देणारे लोक आहेत की मॅडम त्यांच्याकडे कुठलंही साहित्य नसतं, स्टूल नसतं, कुठलेही कामं नसतात. अशाकडे हे विद्यार्थी पाठवण्यापेक्षा जर एखाद्या स्किल माणसाकडे विद्यार्थी गेले तर त्यांना नक्की ते मार्गदर्शन मिळतं आणि ते पुढे यशस्वी होतात. कागदावरचे कोर्स तुम्ही कोणीच करू नका. नुसतं कागद आणि पेन जर राहिला ना, नाही तर असं होतं कागदावरती डावा हात असा मारा, उजवा हात असा मारा आणि विहिरीत उडी मारा. परंतु विहिरीत उडी मारण्यासाठी तुम्हाला पोहणं हे प्रॅक्टिकल शिकावं लागेल. तसं प्लंबिंग हे काम तुम्हाला प्रॅक्टिकल जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. तर मित्रांनो, मला एवढीच तुम्हाला साऱ्यांना विनंती आहे की न डगमगता न घाबरता आपण आपला उद्योग व्यवसाय पुढे न्या. नाही तर भविष्यात असं होईल 50% लेडीज आपल्या व्यवसायात पण आता येत आहेत. आता या 3 ताई इथं बसलेल्या आहेत.
परंतु तिघही तुम्हाला एवढ्या विद्यार्थ्यांना ते जड आहेत. कारण कसं की त्यांच्या हातात आता सारे शस्त्र आहेत. भविष्यात तुमच्या हातात हे एवढेच उद्योग व्यवसाय आहेत, त्याच्यात सुद्धा आता प्रत्येक कंपनीने त्यांनाच प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून आपल्याला आपला व्यवसाय टिकवायचा असेल तर प्रथमतः आपण आपल्याकडनं सुरुवात करा. आणि इथं मला या कार्यक्रमाला पिढीलाईटच्या माध्यमातून आपल्या हांडे सरांच्या माध्यमातून इथं निमंत्रण मिळालं आणि 2 मिनिटं बोलण्याची संधी मिळाली, तर मी त्यांचा आभार मानतो. थांबतो. धन्यवाद.